अशोक कपूर. थंडीमध्ये प्रगती थांबते. हम्म. मी जे विचारलं काही लोकांकडून त्याचं उत्तर मिळाले. पण एक प्रयोग असा होता की आपण थोडे तप केले. सपोज कधी दुपारी 2 वाजता आपल्याला चांद खेळायला जायचं असेल आणि काही वाहन नाही मिळाले, तर पायीच निघतो आणि थोडं तिकडे वेगळेपणाची जागृती ठेवली तर थोडी आणखीन प्रगती थोडी जास्त होईल ना. त्या 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 संयोगाच्या गोष्टी आहे, त्याचं महत्त्व नाही. पण जर रिक्षा मिळाली किंवा जीप मिळाली तर जायचं, नाही मिळाली तर पायी उगीचच वेळ घालवायची गरज नाही आहे. 10 मिनिटं वेट करा. नाहीतर लोभ काय करेल, मला तप करायचं, त्या लोभाच्या हिशोबाने चाललात 25 तर वाचतील, पळत सुटतो आणि नंतर आजारी पडलात तर 200 रुपयांचा खर्च येईल. त्यापेक्षा नॉर्मॅलिटी ठेवा. सगळे लोक काय करतात, सगळे लोक वेट करतात 10-15 मिनिटं, त्यानंतर काही ना काही मिळतंच. मुख्य गोष्ट हीच आहे, आपण दुःख देऊ नये. कोणी दुःख आपल्याला दिलं, अपमान केला, कोणी काही आक्षेप घेतला तर आपण समभावाने निकाल करायचा. अंतरतप करायचं. बाह्यतप तर संयोगाधीन असतंच. आपण त्याला असं घेऊ नाही शकत. आपोआप काही घडलं, संयोग, काही संप झाला किंवा बस बिघडली, दुसरी बस तर अर्धा तास चालून गेल्यावर तिथे मिळेल. मग सामान घेऊन हळूहळू चालत जायचं, मग तिथे थांबायचं. आपण घ्यायला नव्हतो गेलो, प्राप्त तप ते तर करावंच लागेल. पण असे संयोग जेव्हा मिळतात तेव्हा मग बसने जा आरामात किंवा मग जीपमध्ये जा. नाही, आता एक दिवस आपण फिल्म बघत होतो ना पार्कमध्ये, तर आम्ही तिथून परत आलो तेव्हा गाड्या सगळ्या निघून गेल्या होत्या. मी आणि माझा मित्र होतो. तेव्हा म्हटलं चला पायीच जावं चांदखेडला. हा, थोडं ते दूर गेलो आणि गाडी मिळाली. हा, बस ती मिळाली, तीच पकडून मग जायचं. काय आणखीन एक प्रश्न होता अजून त्यातलेच, जे सूक्ष्मतर थोडे दोष आहेत त्यांच्याविषयी. त्याविषयी आता नको बोलायला जास्त. प्रथम स्थूल दोष. सगळे लोक म्हणतील हे खूपच सगळ्यांना ओरडतात, रागीट आहेत, ते आधी संपवायचं. या मनाने, वाणीने, व्यवहाराने, वर्तनाने कुणाला दुःख पोहोचलं तर तो स्थूल दोष आधी कमी करा. नंतर बुद्धीने समजू शकतो किंवा आतून सूक्ष्मात अभाव असतो, नेगेटिव्हिटी असते, द्वेष असतो, ते क्रोध, मान, माया, लोभाचे सूक्ष्म दोष ते प्रथम समाप्त करा. आणि मग पुढचे सूक्ष्मतम दोष तर केवळ ज्ञानाला नुकसान पोहोचवतात. साऱ्या दुनियेत कोणाला नुकसान होऊ द्यायचं नाही. बाकीचे दोष नंतर पाहू, दुसऱ्या जन्मात महाविद्या क्षेत्रात बघूया ते. जय सच्चिदानंद. आराधना विनायक. जय सच्चिदानंद. हा, बोला. मी कोणासाठी काही केलं तर त्यांना असं वाटतं की मी चुकीचं केलंय. बाकी माझी भावना वगैरे सगळं चांगलं असतं. मी चुकीचा विचार नाही करत, पण त्यांना असं वाटतं. याचा अर्थ हा आरसाच खराब आहे, माझ्या चेहऱ्यावर काळा डाग दाखवतोय, हा आरसाच फोडला पाहिजे. बाकी मी तर असा चांगलाच आहे. खूपदा असं म्हटलं तर काय होईल त्याचा अर्थ? पण करत ते चांगलंच असतो ना आपण. सगळं करतो चांगलं, पण आपण आग्रही राहिलात नाही का. सगळ्या मुलांना विचार, आई वडिलांना, मम्मी तर खूपच कटकट करते, मम्मीला विचार, मी मुलांसाठी खूपच चांगलं करते, खूप छान करते. पण तुम्ही मुलांसाठी खूप चांगलं करता, पण मुलांना त्रास होतो, त्याचा अर्थ काय झाला? आपला बराच आग्रह आहे, काही दबाव आहे, त्याचं टेन्शन येतं. त्यांना आपल्या विचारांचा त्रास वाटतो, आपल्या अहंकाराचा, आपली सद्भावना असते, पण त्यांना हर्ट होतं, दुःख वाटतं. तर मग समजायचं की आपण आता नॉर्मॅलिटीच्या वरती गेलोय, नॉर्मल नाही होत. याचा अर्थ आपण प्रतिक्रमण करायचं की बाबा माझ्या व्यवहाराने कोणाला दुःख होत आहे, तर मग प्रतिक्रमण करा. नाही का, कोणी म्हटलं की मी सत्यच बोलतोय आणि आपल्या आईला म्हणाला की तू माझ्या बापाची बायको आहेस, खरी गोष्ट आहे की चूक आहे? चूक आहे की बरोबर आहे? बरोबर आहे. हे सत्यच आहे, तरी नग्न सत्य, दुःखदायी, दुःख देणार बोलता नाही येणार. हितकारी सत्य आहे तर हितकारी असलं पाहिजे. आणि खोटं तर बोललो नाही. किती मुलांना आपण म्हणतो ना, हे तिकडे वाघोबा आलाय, पोलीस येईल, पकडेल तुला. आता ही तर खरी गोष्ट नाही, पण त्यात त्याचं हित आहे. नाहीतर तो पडेल खड्ड्यामध्ये, नाहीतर बाहेर पळेल, मग नुकसान होईल, ऍक्सिडेंट होईल. म्हणून खोटं बोलून त्याला आपण वाचवतो, ते सत्य आहे. पण मोठमोठ्या गोष्टी बोलत राहायच्या. ते म्हणाले माझी जायची वेळ आली, ट्रेनची वेळ झाली. नाही, माझं म्हणणं ऐक ना, माझंच ऐक आधी. पकडून बसून अगदी मी सत्यच बोलते. अरे सत्य तुझ्या गोष्टी नंतर मी ऐकेन ना, ट्रेन सुटेल माझी, तरी असत्य होईल. आग्रहाचं सत्य तेही नुकसान करतं. म्हणजे नॉर्मॅलिटी ठेवा. कुणाला दुःख पोचवताय तर आपली चूक आहे, भले 100% नाही, पण काहीतरी आहे ना.
माझा मग- दुसरा प्रश्न हा आहे की जर हं. आपण हे ज्ञान घेतलं तर आपण भगवंतांची पूजा करू शकतो का? कोणत्या भगवंताला पूजायचं आहे जशी पूजा आणि का पूजायचं आहे? जशी पूजा वगैरे करतो ना हा, पण आपण, पूजा का करायची आहे? काही अपेक्षा असेल ना? जशी दिवाबत्ती आपण हा, करतो. समजण्याची गरज आहे, फक्त समजण्यासाठी सांगतोय. नाही असं हे तर असंच धरून ठेवून का फिरताय? पण कुकरच्या छान ही खिचडी आहे, नंतर ती खा. आपल्याला खिचडी सरळ वाढून घ्यायची आहे ताटात, तर चिमटा घेऊन फिरायचं कशाला? हा, नाही तर ते नाही. साधन आहे. साध्य काय होतं? तर या मनाला शांतता हवी. आता आपल्याला पुढच्या गोष्टी गवसतील. शुद्धात्म्याचा अनुभव झाला की तिथून केवल ज्ञानात कसं जायचं, आत्म्याचा स्पष्ट अनुभव कसा मिळवायचा, त्या रस्त्यावरचा पुरुषार्थ करायचा. म्हणजे आपल्याला जे समजलंय ते करायचं आहे. ज्या कोणत्याही मातेची भक्ती पूजा किंवा देवदेवतांच्या फाईलचा समभावाने निकाल करा. ही फाईल 1ची इच्छा आहे तर पूर्ण करा. बाकी आपला पुरुषार्थ तर जोवर आपण अज्ञानात होतो तोवर सगळी साधनं ती काही ना काही माताजींची भक्ती, देवदेवतांची भक्ती, भगवंताची पूजा, भक्ती, दीप सगळं काही करतो. आता आपल्याला सरळ अज्ञान बायपास करून ज्ञान मिळालं आहे. आता ही सगळी साधनं बाजूला पडली. आता ज्ञानाने केवळ आत्म्याचा स्पष्ट अनुभवापर्यंत पोहोचायचा पुरुषार्थ करायचा. 5 आज्ञा आहेत. विधी, वाचन, सामायिक, प्रतिक्रमण, सत्संग, VCD ही सगळी साधनं पकडून आपण पुढे जायची गरज आहे. आणि मग अंतरंगातून जरी वाटलं की नाही मी हा मंत्र करायला पाठ करावा तर सांगा. तुम्ही फाईल 1 वर्षाला सांगायचं की ही आपली इच्छा आहे तर करा. पण ते जर सुटलं तर नाही, सुटून जाऊ दे. ही आमची इच्छा नसते, पण घरचे म्हणतात हा, तर की मग दिवाबत्ती लाव, जर हे करायचं तर कर. आरामात करा. पण समजायचं की मनाच्या सगळ्यांच्या शांतीसाठीच आपण करतोय, पण मोक्षासाठी नाही. मग मनाला शांतता लाभेल थोडी आणि सगळ्यांना चांगलं वाटेल, हा काही देवाचं करते. हं. आणि तुम्ही दिवाबत्ती सिमंदर स्वामींचा फोटो ठेवून करू शकता, आरतीही करू शकता. तर त्यांना वाटेल काही धर्माचं करते. देवघरात बसून तुम्ही तुमच्या मोक्षाची आराधना करू शकता. विक्रम साहू. जय सच्चिदानंद दीपक हा, भाई. बोला. माझा प्रश्न हा आहे की आत्मज्ञानाशी संबंधित हं. कबीरदासांची एक पंक्ती आहे, आत्मज्ञान विना नर भटके, कोई मथुरा कोई काशी, इस शब्द का कोई अर्थ लगाए, होनहार बलवाना. तर आत्मज्ञानाला तर सर्वात श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ ज्ञान का म्हटलं गेलं आहे हे मी जाणू इच्छितो आहे. कारण ते अविनाशीचं ज्ञान आहे आणि संसारात सर्व विनाशी गोष्टींचं ज्ञान आहे. ते मेंटेनन्ससाठी आहे. खाणं पिणं राहणं त्यासाठी गरजेचं आहे, पण आत्मज्ञान हे मोक्षासाठी आहे. आणि दीपक भाई एक प्रश्न आणखीन आहे की मी शिक्षक आहे, हं. गणित शिकवतो, त्यामध्ये मुलांना रागवावंही लागतं, मारही द्यावा लागतो. तर त्यामध्ये ते, तुम्हाला असे काय विद्यार्थी करू? मिळतात आणि आम्हाला असे विद्यार्थी मिळतात कोणाला रागवावं नाही लागत, कोणाला मारावंही नाही लागत. आम्ही येण्याआधीच सगळे येऊन बसलेले असतात. तुम्हाला असे का मिळाले, मला असे का मिळाले? तर आता काय करायला नाही हवं? मारायचं, नाही ओरडायचं, समजवायचं. त्यावर असे उपाय करा ज्यामुळे त्यांची एकाग्रता शक्ती वाढेल. दादा भगवानांचा असीम जय जयकार वदवून घ्या त्यांच्याकडून. ये प्रातः ही जी प्रार्थना आहे मुलांसाठी, प्रार्थना एक सरस चांगली बनवली आहे, अंतर्यामी परमात्म्याची प्रार्थना. तर अशी प्रार्थना वदवून घेऊ शकता तुम्ही. आणि नसेल तर तसं नसेल करू शकत तर मग त्यांना सांगायचं की ज्या कोणा भगवंताची ते भक्ती करतात, भगवान मला एकाग्रतेची शक्ती दे, माझा अभ्यासात मन लागेल अशी शक्ती दे. असं 5 वेळा वदवून आता तू अभ्यास कर. आणि त्याला होमवर्क, त्याला एवढं इंटरेस्टिंग शिकवा की ज्यामुळे त्याला नीट समजेल, त्याला आनंद मिळेल, त्याचं ग्रास्पिंग नीट होईल. समजतंय आता हे? ट्राय करा. आणि मारण्यामुळे रागावण्यामुळे एवढं नाही सुधारता येणार जेवढं प्रेमाने सुधारतील. का असतं की समजावण्याने ही मुलं किती काम वर्ष, नाही करत. किती, कोणत्या स्टँडर्डची आहेत मुलं? मिडल स्कूल मधली 6वी 7वी 8वी. हा, तर आता मारायचंही नाही आणि रागवायचं नाही, त्यांना समजवायचं की बघा तुमचं करिअर बनेल, तू चांगला शिकलास किती चांगलं होईल, तू तर चांगला हुशार होऊ शकतोस. पप्पा किती मेहनत घेतात तुझ्या या शिक्षणासाठी, किती खर्च करतात. आपण लक्ष नको का द्यायला? तुला आवडतं ना अभ्यास करायला? बघ आता असं कर, आता शक्ती माग. प्रेमाने बोला त्याला, तेवढंच आवडेल. नाही का हे टीचर चांगले आहेत, त्यांच्या क्लासमध्ये बसायला हवं. तर पिरियडच्या दरम्यान कधी कधी आत्मज्ञानाशी संबंधित किंवा स्नेह देसाईंचे जे कार्यक्रम आहेत ना, ते उपदेश आहेत, मी त्यांना सांगतो, त्यामुळे मुलं ऐकतात हा, ते तर मन तसं लावून. करा ना. आणि
पण गणित विषयात तेवढी रुची नाही घेत. अध्यात्म, नवीन माहिती गोष्ट सांगितली तर हा, नवीन काही ते तर सांगितलं. कधी कधी करायचंच. आणि जो फ्री पिरियड असेल तेव्हा गोष्टी सांगायच्या त्यांना, आणि शिकवायच्या वेळी चांगल्या प्रकारे शिकवा. तर दोन्ही करायचं, करू शकता. सुट्टी कधी फ्री पिरियड असेल, कधी टीचर नसतील आले, तर फ्री पिरियडमध्ये अशा गोष्टी तुम्ही ऐकू शकता. चांगल्या गोष्टी, चांगले संस्कार उत्पन्न होतील अशा गोष्टी सांगा त्यांना. त्यात काही हरकत नाही. काय? हा, ठीक आहे. दिनेश लोढा, मुंबई. हा, बोला. हॅलो, जय सच्चिदानंद दीपक भाई. माझे 2 प्रश्न आहेत. एक, जो नमस्कार मंत्राला सर्वात मोठा महामंत्र गेला आहे, काय त्याचं नमन महाविद्या क्षेत्रातही केलं जातं का? आणि हे कशा प्रकारे मोक्ष प्राप्ती करावं तर मोक्षाच्या प्राप्तीसाठी नाहीये हे मंत्र आहेत. हे मंत्र म्हणजे काय? मनाला शांती देतात, मनाचं रक्षण करतात, स्थिर करतात. आणि जेव्हा आपण कधी असे घाबरतो, कधी संकट येतं, डिस्टर्ब होतो, तेव्हा मंत्रोच्चाराने स्थिरता येते. कारण मंत्र कोणाला नमस्कार करवतात? आत्मज्ञानींपासून केवल ज्ञानींपर्यंत मोक्षाला गेलेल्या सिद्ध भगवानांना नमस्कार पोहोचवतात. त्याने आपल्याला शांती मिळते. आणि मोक्ष तर आत्मज्ञानाने मोक्ष होत असतो. आपल्याला आत्मा हा नमस्कार मंत्र जपल्याने आपल्या लक्षात राहील आत्मज्ञान बाकी आहे, तर त्या ज्ञानीपुरुषांना नमस्कार करतोय, तसंच मलाही आत्मज्ञान घ्यायचं आहे, तेव्हाच मी या मोक्षाला मग जाऊ शकेन. तर अशा जागृतीसाठी. आणि तरीही मंत्र उच्चारण्याने आत्मज्ञान नाही होणार. आत्मज्ञानींना भेटाल तर आत्मज्ञान होईल त्यांच्या कृपेने. दुसरा प्रश्न, आणि महाविद्या क्षेत्रात म्हणजे काय विचारू इच्छित आहे? महाविद्या क्षेत्रातही नमस्कार मंत्राचे नमन असेच होते का? उच्चारतात, करतात का नाही असं? हा. हे तर युनिव्हर्सल आहे. ओके. इथेही करूया. हा. दुसरा क्वेश्चन आहे की तपश्चर्या जसे तपासाठी केलं गेलं, असं उपास केले गेले तर कर्माचे निराकरण होते. आणि आणखी जसे दूध गरम करायचं असेल तर पातेलेही गरम करावे लागते, तसेच जर आपण शरीर तापवलं तर आपल्याला आत्म्याचा विकास होतो असं. यथाशक्ती करा, पण उपासाच्या दिवशी पुन्हा आतून कसे ज्ञानात राहाल? त्या जागृतीत राहा की चला आज उपास आहे, तर आपण धर्मध्यानात राहून साऱ्या जीवनात कोणाला आर्त ध्यान, रौद्र ध्यानाने दुःख पोचवलंय सगळ्याची आलोचना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान करा. ते यथाशक्ती करा. काय खूप जास्त गरम कराल पातेलं तर मग पातेलं जळूनच जाईल, दूधही जळून जाईल. एवढं करू नका. नॉर्मॅलिटी ठेवा. आणि शरीराचं काय? या उपासाचा हेतू काय? शरीराला निरोगी ठेवायचं. म्हणजे शरीर निरोगी राहील. जसं गाडी चांगली असेल तर आपण एअरपोर्टवर आरामात जाऊ शकतो, आणि बिघडली तर आपण एअरपोर्टला नाही जाणार. शरीर चांगलं असेल, निरोगी असेल तर आपण धर्मध्यान चांगलं करू शकू. दिनेश जैन, चित्री. माझा प्रश्न हा होता की भाग्य आणि कर्मात काय अंतर आहे? का दोघींचा अर्थ एकच आहे? जे भाग्यातले लिहिलेलं असतं तेच होतं की कर्माच्या अनुसार? कर्म कशाला म्हणता आपण? खाणं पिणं, झोपणं, नोकरी धंदा करणं वा पूजापाठ करणं, ते सगळं कर्म आहे. आणि आणखी असेल का पुढे? हे जे 5 इंद्रियांनी जेवढं दिसत असतं ते सगळं कर्मफळ आहे, आणि त्यालाच भाग्य म्हटलं जातं, प्रारब्ध म्हटलं जातं. कर्म बीज आहे ते त्याला कर्म म्हटलं जातं. आणि हे मागच्या जन्माचं बीज पेरलेलं आहे, ते ह्या जन्मात कर्मफळं येतात. तेव्हा हे कर्मफळ ते भाग्य म्हटलं जातं, आणि कर्मबीज त्याला पुरुषार्थ म्हटलं जातं. एक माणूस दान देतो, तर दान देण्याची मागच्या जन्मात भावना केली होती, मला दान द्यायचं आहे, भगवंताचं काम माझ्या भाग्यात कसं, त्यामुळे तो भाव ते कर्मबीज आहे. आणि दुसऱ्या लाईफमध्ये कर्मफळं येतात, त्याच्या निमित्ताने पैशाचं दान दिलं जाईल. आणि दान करते वेळी जर पुन्हा भाव बिघडले, फुकटच घेऊन गेले, जास्तच दिले, नको ते द्यायला, तर ती भावना पुन्हा कर्मबीज आहे पुरुषार्थाचं. ही भाव होईल, माझ्याजवळ जास्त असतं तर मी जास्त दिले असते, भगवंताचं कार्य आहे, माझ्या भाग्यात कसं, मनापासून भक्तीने दिलं तर जास्त, तर तिथेच पुरुषार्थ आहे त्याचा. क्रिया ते प्रारब्ध आहे आणि भाव तो पुरुषार्थ आहे. समजते आता तुम्हाला? एक दुसरा प्रश्न होता की आपण धर्माच्या विषयी कित्येक प्रकारच्या पूर्वग्रहाने ग्रासलेले असतो, ज्यामुळे आपल्याला कोणताही अन्य धर्माचा अंगीकार करताना कचरतो, म्हणजे शंका येते आपल्याला. का असते ती? म्हणजे सत्य काय असते समाधान करावं. आपल्या मनाची कबुली असेल तर मग आपण कधी कचरता कामा नये, शंकाही नाही वाटणार. जर मनामध्ये शंका आली की हे बरोबर आहे का चूक, हे म्हणतायत असं करा, म्हणतायत तसे करा, तर कोणाकडे बघायचं? पण जेव्हा सत्य पटतं अंतरंगातून, मनच कबुली देते की नाही करेक्ट आहे, इथेच मला पुढचा मार्ग मिळेल, आतून शांतता लाभेल, स्थिरता वाढेल. नाही, जसे आपण लहानपणापासून आपले संस्कार असतात, घर कुटुंबात समाजात राहतो, तर
त्यातल्या काही गोष्टी अशा आपल्या डोक्यात मनात बसतात की आपल्याला म्हणजे कित्येक प्रकारचे प्रश्न सतावतात मनाला. ते तर बरोबर आहे, पण आता समाधान मिळेल असं करायचं. कारण आपल्या बुद्धीला काहीतरी समाधान हवं. आजकालच्या मुलांचा हिशोब काय असतो? त्यांना प्रत्यक्ष बघण्याची अपेक्षा असते. बुद्धीला समाधान हवं आहे. तर मग ती कन्व्हिन्स झाली तर पुढे जाईल. आणि होतं काय की मम्मी पप्पा म्हणतील, मम्मी म्हणेल तू पूजा कर, आरती कर. नंतर आपण बघतो मम्मी पूजा करून येते आणि पप्पांची भांडण करते. तेव्हा आपण विचार करतो की ही तर भांडते आणि म्हणते की पूजा कर. तर पूजा केल्यानंतर असं भांडण केलं तर मग खरी गोष्ट कोणती आहे? तर असेच काही परिणाम असावेत की आपल्या मनातला आनंद वाढावा आणि आपण ते करण्यासाठी उत्साहित राहावं. असं न घडल्यामुळेच प्रॉब्लेम येतात. काही मंदिरात जातात आणि घरी येऊन काहीतरी कटकट झाली तर वाटतं की देवळात गेल्यावर कटकटी बंद व्हायला पाहिजेत, पण त्या तर वाढतात. तर मग देवळात जाण्यासारखं काहीच नाही. मुलं असा निश्चय करतात. त्यांनी हे बघितलं पाहिजे की मंदिरात गेलो, चांगलं झालं जीवन, तर मग पळत जातील. त्यानेही असं काही आपल्याला प्राप्त व्हावं आपल्या जीवनात, हृदय परिवर्तन व्हावं. मग कोणाला दुःख द्यायची भावना बंद व्हावी, कोणाच्या प्रती अभाव, तिरस्कार, द्वेषदृष्टी बंद व्हावी. तर मग आपण त्यात पुढे जाऊ शकू. आणि ते दुसऱ्या ठिकाणी नाही मिळत तेव्हा आपण शंकित होतो, आता जाऊ का नको जाऊ, आमच्या जीवनात परिवर्तन येईल का नाही येणार. समजतंय ना आता तुम्हाला? हो, जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय आणि सच्चिदानंद. दीपक भाई, हां बोला. दीपक भाई, मी 24 तासांपूर्वीच आत्ताच ज्ञानविधी घेतलाय, ज्यात 5 आज्ञांचं पालन सांगितलंय. त्यात पहिला प्रश्न हा विचारू इच्छिते की आपण म्हणता की मी शुद्धात्मा आहे. तो दुसरा पॉइंट येतो ज्ञानविधीचा. जर मी शुद्धात्मा आहे तर मग व्यावहारिक जीवनात उचित अनुचित का होत असतं, ते हावी का होतं आपल्यावर? कारण काय नाव आहे तुमचं? तर गीता आधी तुम्ही मानायचात की मी गीता आहे. आता जागृती मिळेल की मी वेगळी आहे, मी शुद्धात्मा आहे. आता गीता काय आहे? पूर्वकर्माचं जे फळ आहे ते फळ या गीतामध्ये प्रकट होत जाईल. तर हे उचित अनुचित हा निसर्गाचा भाग आहे, आपला नाही. आता तो जागृती मिळाली, आता मी उचित आहे ते अनुचित, प्रतिक्रमण करा त्यासाठी. उचित असेल तर सोडा, वेगळे राहा. हा प्रकृतीचा पार्ट आहे. आणि मी जाणणारा शुद्धात्मा, ही जागृती आता मिळाली आहे तुम्हाला. समजतंय का आता तुम्हाला? होय. प्रश्न नंबर 2 माझा हा आहे की जर मी फाईल 2 ला समजावण्यासाठी काही म्हणते तर त्याच्याबरोबर काही कटू शब्द बोलते, तर काय माझे असे बोलणे ठीक आहे, उचित आहे? हे तुम्हीच ठरवा. दुसऱ्यांना दुःख देणारं असं कटू बोलणं बरोबर आहे का? पण माझं इंटेन्शन त्यांच्या या, चांगल्यासाठी intention असतं. ते तर खूपच आहे हो. आपण काचेचा ग्लास धुतल्यानंतर आपण टेबलावर ठेवू इच्छितो, पण जर जोरात आपटून ठेवला तर त्याचे तुकडे होतील. तो म्हणेल मला फोडून टाकलं यांनी. तर आपण तो धुवून ठेवला होता, पण तो काचेचा आहे का समजून घ्यायला पाहिजे. काचेचा सांभाळून तसा ठेवला पाहिजे. प्लास्टिकचा असेल तर असा फेकला तरी हरकत नाही. स्टेनलेस स्टीलचा आहे तर असा फेकला तरी काही होणार नाही. त्याचा थोडा आवाज होईल, बाकी काही नाही होणार. आणि काचेचा जर फेकला तर 2 तुकडे होतील. तर समजायला नको का की काचेचा आहे, हा प्लास्टिकचा आहे, हा स्टेनलेस स्टीलचा आहे, हा अनब्रेकेबल आहे, असं समजून घ्या. काय हो, जय सच्चिदानंद. कुणाला दुःख झालं ते खरं आहे का चांगलं आहे? तरी दुःख दिलं ते तर चुकीचंच आहे. नाही, दुःख देण्याने आपण कधी समोरच्याला सुधारू नाही शकणार, चांगल्या गोष्टी पोचवू शकणार नाही, आणि आपल्या चांगल्या गोष्टी त्याला कधी चांगल्या वाटणारही नाही. कटुवचन कटू शब्दच किती दुःखदायी आहे. आणि काही नाही मिळालं तर हस्बंड जे आपले पती आहेत तर स्वतः त्यांना दुःख द्यायला नाही पाहिजे. बर. उर्मिला यादव. हे बघ बाई, काल मी ज्ञान घेतलंय. मी युपी कानपूरहून आली आहे आणि मला खूप राग येतो. जेव्हा माझी इच्छा असते की रागावू नये, कोणाला काही बोलू नये, तरी असंच होतं आता सगळं. समजलंय ना की कोणावर राग येतो? आपल्यातल्या शुद्धात्मा उर्मिलाला राग येतो. तिला सांगायचं हा. प्रतिक्रमण कर. काय प्रतिक्रमण समजतंय ना? हो हो. बस ते रोज 10 मिनिटं बसून साऱ्या दिवसात कोणाकोणाचा राग आला आहे, रागाने क्रोधाने कोणाला दुःख दिलं, सगळ्याचं प्रतिक्रमण करा. आणि आज जेव्हा परत आता ट्रेनने परत जेव्हा जाल कानपूरला, तर साऱ्या घरामध्ये किती लोक आहेत, सर्वांसोबत कशा प्रकारे रागावला आहेत, सगळ्याचं प्रतिक्रमण करत राहा. हो, हो. खूपच शांतता लाभेल आणि कमी होईल राग. जय 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 सच्चिदानंद. संजय, राजस्थान. दीपक भाईंना कोटी कोटी नमस्कार. प्रणाम. हां, बोला.
या शरीरात अशाता झाल्यावर भय वाटते, त्याचा काय उपाय आहे? त्याला दूर कसं करावं? शरीरामध्ये काय होतंय? अशाता. अशाता होते म्हणजे कधी कधी आजारी पडतो किंवा वेदना झाल्या तर भय वाटतं. पण ते टेम्पररी आहे का परमनंट आहे अशाता? आजारी पण. नाही, टेम्पररी मग का घाबरताय? हा, परमनंट असेल तर भीती वाटेल. असा ताप तर जाणार नाही, अविनाशी शरीर आहे म्हणून नाही, भीती वाटते विनाशी थोडी. आहे. विनाशी आहे हा, म्हणजे. घाबरायची काय गरज आहे? निघून जाणार आहे. तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवलात समजा, तर मग परमाणू गेले आजारपणाचे आत. नंतर कधी बाहेर पडणार तर नक्की. त्या दिवशी आपण समजायचं की हे काही गोड खाल्लं होतं, तो दुःख देणारा प्रसंग आला, मग हा फळ देऊन निघून जाईल. टेम्पररी आहे. त्यावर उपाय आहे. डॉक्टरला भेटा, चांगल्या प्रकारचं औषध घ्या. घाबरायची गरज नाही. भीती का वाटते? अशाता दुःखदही वाटतंय आणि दुःख आपल्याला आवडत नाही, त्यामुळे भीती वाटते. त्या वेदना शरीराला मग त्रासदायक होईल. जॉबमध्ये म्हणजे पैशाचाही खर्च वाढेल, जॉब करू नये, असे सगळे विचार मनामध्ये येतील. पण आता समजायचं की आता आलेला आजारपण आहे ते जाणारच आहे. नाही का दादाजी काय म्हणायचे? ताप आलाय तो जातो का? खरोखर येत असतो. जाण्यासाठी येत हा, असतो. जाण्यासाठी येत असतो. म्हणजे आपण जेव्हा रेस्टॉरंटमध्ये खाल्लं किंवा काही विचित्र प्रकारचं खाल्लं, तेव्हा ते आजारपण आलं होतं, पण आता डिस्चार्ज होते, तर खरोखरच ताप जातोय. पण जर कोणाला कॅन्सर झाला एकदम आयुष्य ते एकदम, तर त्यावेळी त्याने काय करावं? तर काय करायचं? बाकी उपाय नाहीये. जेवढेही आता हे बघा की हे शरीर तर एक दिवस सुटणार आहे. शरीराला कॅन्सर झालाय, काही झालाय, तर समजायचं की या बॉडीला सिग्नल मिळालाय की आता आपली वेळ झाली आहे, तर मग मोक्षाचं काम करायचं. आणि हा, असा कॅन्सर नाही झाला तरी कॅन्सर सारखंच समजून जीवन जगायला हवं. हे कोणत्या दिवशी मरण येईल काहीच भरोसा नाही. त्यासाठी जागृत राहून मोक्षाचं काम करा. अनंत अवतारातून कित्येक देह मिळाले आणि सगळे संपून गेले. पण आता या देहात आत्म्याचं ज्ञान मिळालंय, तर आपण पूर्णाहुती केली पाहिजे. एका अवतारीपर्यंत जाऊ शकता ह्याच ज्ञानामुळे. तो निश्चय केला पाहिजे की माझा देह आज आहे, 4 वर्ष जाईल, 40 वर्ष जाईल, पण माझं मोक्षाचं काम मला करायला हवं. निश्चय केला पाहिजे. कारण हा भरवशाचा नाही आहे. हा देह ना भरवशाचा आहे, कधी समाप्त होऊ शकतो, भरवसा नाही. आणि हे सगळे संबंध सुद्धा टेम्पररी आहेत, देहही टेम्पररी आहे. तुम्ही ह्या जागृतीमध्ये राहायचं. कधी देहाला कोणती व्याधी झाली तरी आपण शुद्धात्म्याच्या पदात राहायचं, ज्ञाता द्रष्टा राहायचं. समाधी दशेत हा देह सुटला तर आपण एकावतारी पदात मोक्ष मार्गात पुढे जाणार. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद.